ज्ञानेश्वरी 30 दिवसाचे पारायणामधील आज 7वा दिवस. प्रथम गणेश नमन. श्री गणेशाय नमः. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशो सकलमती प्रकाशो मणी निवृत्ती दासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्मशेषो तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपो निर्दोष मिरवतासे. स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमे रत्नांची पदबंध नागर तिची रंगातील अंबर जेत साहित्यवाणी सपुर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची रुंझुन ती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. तेथ व्यासादिकांची आमती तेची मेघळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव झळका. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून संवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्कुतोची फरशो नीती भेदो अंकुशो वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. एकी हाती दंतो जो स्वभावता खंडित तो बौद्ध मत संकेतो आर्थिकांचा. मग सोजी सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडो सरळो जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणसानी बोध मदामृत मुनी अली शिविती. प्रमे प्रवाळ सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरीशे एकवटतैभ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञानमकरंदे ते कुसुमी मुकुटी सुगंधे शोभती भले. अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी. ते तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु कृपान मिले आदिविज. आता विनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु. मनोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीचे फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रकटे महानिरे. का चिंतामणी झाले आते सदा विजयवृत्ती मनोरथी तैसामी. पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. मनोनी जाणते नो गुरु भजिजे तेने कृत कार्या होईजे. जैशी मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडते समुद्रावगाने. नातरी अमृत रसा स्वादनी रस सकळ तैसा पुढत पुढती तोची. मी या अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषी तो मनोरुची पुरविता तो. अध्याय 6वा. 471 ओवीपासून पुढे. तेने बहुती जन्मी मागिले विक्षेपांची पानिवळे झालेली. म्हणून उपजत खेऊ बुडाली लग्न घटिका. आणि तद्रूपतेशी लग्न लागून ठेले अभिन्न. जैसे लोपले अभ्रगगन होनी ठाके तैसे विश्व जेथ होय मागवते जेथ लया जाये. ते विद्यामाने देहे झाला तो हा. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः.
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन। तपी ज्ञानी व कर्मी ह्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे। म्हणून हे अर्जुना तू योगी हो। जया लाभाची आशा धरुणी धैर्यभाऊंचा भरवसा घालीत षटकर्मांचा धारसा कर्मनिष्ठ काजी एकी वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी गा समरंगी ज्ञानी गा अथवा निलागी निसरडा तपोदुर्गाचा आडकडा झोपती तपी चाडा जयाचिया जे भजती अशी भजो याज्ञिकांचे याजो एवं जे पूज्य सगळा सदा ते चितो आपण स्वे झाला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व मनोनी कर्मनिष्ठा वंदू तो ज्ञानी अशी वेदू तापसांचा अद्यूत पोनाथू पै जीव परमात्म संगमा जयाची येणे झाली मनोधर्मा तू शरीराची परी महिमा ऐशी पावी मनोनी या कारणी तू ती मी सदा मने योगी होय अंतकरणे पंडू कुमारा योगी नामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः। माझ्या ठिकाणी जडलेल्या अंतकरणाने युक्त होऊन म्हणजे मद्रूप होऊन जो मनुष्य श्रद्धेने माझे भजनाची त्रिपुटी मीच होऊन भक्ती करतो तो सर्व प्रकारच्या योग्यापेक्षा श्रेष्ठ प्रकारचा योगी मला वाटतो। आगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो जया भजता भजन भजावी ही भक्ती साधन जे आगवे ते मीची झालो अनुभवी अखंडित मग तया मा प्रीतीचे स्वरूप बोले निर्वचे ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती तया एक वडलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय ऐसे भक्त चकोर चंद्रे तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे पुरिले गुण समुद्रे संजयो मने तेथ आदिला पासोनी पार्था ऐकिजे ऐशीच अवस्था दुनावली हे यदुनाथा पावो सरळे केसावियाची मनी तोषला जे बोलारिसा जोडला तेने हरी के आता उपलवला निरूपिल तो प्रसंगू आहे पुढा जेथ शांतु दिसेल उघडा तो पाल विजेल मूढा प्रमे बीजांचा जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निरोळले वाफे चतुर्चित्ताचे वरी अवधानाचा वापसा लादला सोनयायसा म्हणूनी पेरावया दिवसा निवृत्तीशी ज्ञानदेव म्हणे मी चाळे सद्गुरुने केला कोडे माथा हात ठेविला ते पुढे बीची वाहिले म्हणूनी येणे मुखे जे निगे ते संतांचा हृदय साचची लागे हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाचा कानी ऐकावी बोल बुद्धीचा डोळा देखावे हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया अवधानाचे निहाते नियावे हृदयांतो तेही रिझवितील आयनी ते सज्जनांचे हे स्वहिताती निवविती परिणामाते जीवविती सुखाची वाहविती लाखोली जीवा आता अर्जुनेशी मुकुंदे नागर बोलिजेल विनोदे ते गोवियेची प्रबंधे सांगे नमी इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयम योग नाम षष्ठोऽध्याय श्लोक 47
ओव्या 497 श्री सच्चिदानंदार्पणमस्तु। अध्याय 7 विज्ञान योग। श्री भगवान उवाच मया सक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तृच्छृणु। ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्यामि शेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते। श्री कृष्ण म्हणाले, हे पार्था, ज्या तुझे मन माझ्या ठिकाणी आसक्त झाले आहे व माझा आश्रय करून जो योग तू आचरण करणार आहेस तो तू कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहता जाणशील तो प्रकार आहे। प्रपंच ज्ञानासह हे म्हणजे मदविषयक ज्ञान मी तुला पूर्णत्वाने सांगतो। हे ज्ञान झाल्यावर या लोकी पुन्हा दुसरे जाणण्याला योग्य असे म्हणजे ज्ञान शिल्लक राहत नाही। ऐका मग तो अनंतो पार्था ते असे म्हणतो, पैगा तू योगयुक्तो झालाशी आता मज समग्राती जानशी ऐशी आपुल्या तळहातीचे रत्न जैसे तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीशी येथ विज्ञानी काय करावे ऐसे घेशी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेच लागे मग ज्ञानाची वेळे झाकती जाणवीचे डोळे जाणीवेचे डोळे जैशी तिरी नाव नढळे टेकली सांती तैशी जाणीव जेतन रिगे विचार मागुता पावले निघे तर्कु आईनी निघे अंगे जयाचा अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान तेत सत्य बुद्धी ते अज्ञान हे जाण आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईजे ऐशे वर्मजे गुड ते किजेल वाक्यारूढ जेने थोडे न पुरे कोड बहुत म्हणीचे जेने सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे ही जाणणे साने मोठे उरोने दे मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां व्यक्ति तत्त्वतः। सहस्रावधी मनुष्यांमध्ये एखादा म्हणजे ज्ञानाच्या सिद्धीसाठी यत्न करतो त्या यत्न करणाऱ्या सिद्ध मनुष्यामध्ये एखादा मला खऱ्या प्रकारे जाणतो। पैगा मनुष्याची सहस्रशा माझी विपाली येची येत ध्योसा तैशी या धिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे जैसा भरलिया त्रिभुवना आतू एक एकू चांगू अर्जुना निवडून की जे सेना लक्ष्वरी की तयाई पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी ते वेळी विजय श्रियेचा पाठी एकुची बैसे तैसे आस्थेचा महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीचा पैलतिरी विपायला निगे म्हणून सामान्य गानो हे सांगता वडील गोठी का आहे परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत आहे की भूमिरापो नलो वायु खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इत्यं मे भिन्ना प्रकृतिरस्तदा। ही माझी प्रकृती पृथ्वी उदक तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशा 8 प्रकारांनी विभागलेली आहे। तरी अवधारी गा धनंजया हे मदाधिक माझी माया जैशी प्रतिबिंबे छाया निजांगाची आणि येते प्रकृती मनिजे जे अष्टदा भिन्न जानिजे लोकत्रय निपजे येस्तव हे अष्टदा भिन्न कैशी ऐसा ध्वनी
धरीशी जरी मानसी तरी तेची गाता परियशी विवंचना आपतेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठे भाग अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहु ये दंधार्यते जगत। हे अर्जुना, ही माझी प्रकृती अपरा होय, जिने हे सर्व जग धारण केले आहे अशी माझी इच्छा होऊन दुसरी जीवभूता परा प्रकृती आहे असे समज। आणि या आठाची जी साम्य अवस्था ते माझी परम प्रकृती पार्था ते नाम व्यवस्था जीवायची। जे जडाती जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोक मोह पै बुद्धीचा अंगी जाणणे ते जियेचे जवळकेचे करणे जे अहंकाराची निविंदाने जगची धरी जे यतद्योनी भूतानि सर्वानित्योपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा। सर्व प्राणी मात्र या दोन प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत असे जाण। त्याप्रमाणे सर्व जगाचा आदी व अंत मी आहे असे समज। ते सूक्ष्म प्रकृती कोडे जय स्थूळाची अंगा घडे तै भूत सृष्टीची पडे टांक साळ चतुर्विदू ठसा उमटो लागे आपैसा मोला तरी सरिसा परिथरची आनान होती 84 लक्ष थरा येरा मिती नेनते भांडारा भरे आदी शून्यांचा गाभारा नाने आशी ऐशी एक तुके पांच भौतिक पडती बहुवस टाक मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीस धरी जे आखोनी नानी विस्तारी पाठितयांची आटणी करी माझी कर्मा कर्माची अव्यवहारी प्रवर्तू दावी हे रूपक परी असो सांगू गड जैसे परी असो तरी नामरूपाचा अतिशो प्रकृतीच कीजे आणि प्रकृती तव माझा ठाई बिंबे येतान नाही म्हणून आधी मध्य अवसान पाही जगाशी मी मत्ता परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तं सूत्रे मणिगणा इव। हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही। सोन्याच्या दोऱ्यामध्ये ज्याप्रमाणे सोन्याच्या मण्यांचा समुदाय गुंफावा त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेले आहे। हे रोहिणीचे जळ तयाचे पाहताई जे मुळ तै रश्मी नवती केवळ होय तो भानू तयाची परिकिरीटी या प्रकृती झाली सृष्टी जैवोपसंहारुणी किजे लठी तै मी जी आहे ऐसे होय न दिशे ही मजची माझी वडे अशी म्या विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओले तैसे म्या जग धरिले सभायाभ्यंतरी रसो रसोहमाप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः के पौरुषं ऋषु पुण्यो गन्धपृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसो जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु। हे कौंतेया, उदकातील रस मी आहे, चंद्र सूर्यामधील प्रभा मी आहे, सर्व वेदामधील ओंकार, आकाशातील शब्द, पुरुषामधील पौरुष मी आहे, पृथ्वीतील शुद्ध गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे, प्राणी मात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे। म्हणून उदकी रसो
कापवणे जो स्पर्शो शशी सूर्य जो प्रकाशो तो मीची जाणो तैसाची नैसर्गिक शुद्धो मी पृथ्वीचा ठाई गंधो गगनी मी शब्दो वेदी प्रणव नराचा ठाई नरत्व जे अहंभावी हे सत्व ते पौरुषमी हे सत्व बोलिज तसे अग्नी ऐशी आचो तेजा नामाचे आहे कवच ते परवते केली आसाच निज तेज ते मी आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तते आती जीवनी आपुलाला एके पवनेची पिती एके तृणास्तवजिती एके अन्नाधारे राती जले एके ऐशे भूता प्रतियानानो जे प्रकृती वशे दिशे जीवन ते आगवा ठाई अभिन्न मीची एक बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलं बलवतांचाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतर्षभ। हे पार्था सर्व प्राण्यांचे शाश्वत असे अधिकरण मी आहे असे जाण बुद्धिमंतांची बुद्धी मी आहे व तेजस्व्यांचे तेज मी आहे काम आणि राग या दोहोंनी विरहित असे बलवानाचे बोल मी आहे हे भरत श्रेष्ठा भूताच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे पै आदिचे अवसरे विरुडे गगनाचे अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणवपटीची जेव्हा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारखे दिशे मग महाप्रळय जसे कशीही नव्हे ऐशे अनादीचे सोजो ते मी गा विश्वबीज हे हातातळी तुझ धीजत असे मग उघड करुणी पांडवा जै हे आणि शील सांख्याची गावा तैतयाचा उपयोग बरवा देखशील परी हे अप्रासंगिक आलाप आता सुतून बोलो संक्षेप जाण तपियांचा ठाई तप ते स्वरूप माझे बळिया माझी बळ ते मी जाणे आढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी दे मी भूतांचा ठाई कामू तो मी म्हणे आत्मा रामू जेणे अर्थास्तव धर्मो थोरू होय एरवे विकाराचे नि पैसे करी केर इंद्रियांचे याची ऐशे परिधर्माशी वेखाशी जाऊ निरी जे अप्रवृत्तीचा वाटा सांडोनी विधीच्या निघे वाटा टीव्हीची नियमाचा देवटा सवे चाले कामू ऐश्या उजा प्रवर्ते म्हणून धर्माशी होय पुरते मोक्ष तीर्थीचे मुक्ती संसार भोगी जो श्रुते गौरवांचा मांडवे कामसृष्टीचा वेलू वाढवे जव कर्म फळेशी पालवे अपवर्गी टेके ऐसा नेतू का कंदर्पो जो भूताया बीज रूपो तो मी म्हणे बापू योगियांचा हे एक एक किती सांगावे आता वस्तू जात जी आगवे मज पासून जाणावी विकरले असे ये जैव सात्विका भावा राजशास्तामशाश्री मत्तैवेति तान् विद्धि नत्वहंतेषु ते मयी आणि सात्विक राजस आणि तामस म्हणून जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण ते माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही जे सात्विक हन भाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखतो हे झाले तरी माझा ठाई परी माझी मी नाही जैशी स्वप्नीची डोही जागृती न बुडे ना तरी रसाची सुघट
जैशी बीज कणिका तरी घनवट परिती स्तव होय काष्ट अंकुरद्वारे मग तया काष्टाचा ठाई सांगपा बीजपणाशी काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे पै गगनी उपजे आभाळो परी येथ गगन नाही केवळ अथवा बाळी होय सलिल तेथ भ्र नाही मग तया उदकाची नियाविषे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे ते विजो माझी असे सलील काही सांगे अग्निस्तव धूम होय ते धुमी काय अग्नी आहे तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारलासी त्रिभिर्गुणमयैर्भावै रेभि सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति न मामेभ्यः परमव्ययम्। या तीन म्हणजे काय तर सत्व रजवतम गुणमय भावांनी त्रिगुणात्मक मायेने मोह पाडलेले हे सर्व जग या गुणाहून वेगळ्या व विकाररहित अशा मला जाणत नाही। परे उदके झाली बाबोळे ते उदका ते जैशी झाकोळे का वायाची आभाळे आकाश लोके आगा स्वप्न ही लटिके मनोये परे निद्रावशे बांधले होय तवा आठवू काय दिदा हे आपण पिया हे आसो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे तिने देखणे पण डोळ्यांचे न गिळजे काही तैशी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जैसी मनोनी भूते माते नेनती माझीच परी मी नव्हती जैशी जळीची जळी नविरती मुक्ता फळे पै पृथ्वीचा घटुकीचे सवेची पृथ्वीशी मिळे जरी मिळविजे एरवी तोची अग्निसंगे शिजे तरी वेगळा होय तैसे भूतजात सर्व हे माझे जी केरविव परी माया योगे जीव दशे आले म्हणून माझेची मी नव्हती माझेची मज ओळखते अहम ममता भ्रांती विषयांद झाले दैवी हेशा गुणमयी माम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते। कारण की ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरुण जाण्यास दुस्तर आहे जे मलाच शरण येतात ती ही माया तरुण जातात। आता मदादी हे माझी माया उतरून या धनंजया मी हुई जे आया कशी जे ब्रह्माचळाचा धाडा पहिल्या संकल्प जळाचा बुबडा सवीची महाभूतांचा बुडबुडा साना आला जे सृष्टी विस्ताराचे निओघे चढत काळ कलनेचे निवेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी जे गुण घनाचे निवृष्टी भरे भरली मोहाचे निमापुरी घेऊन जात नगरी यमनियमाची जे द्वेषाचा आवर्ते दाटत मत्सराचे वळसे पडत माझी प्रमदादी तळपत महामीन जेथ प्रपंचाची वळणे कर्मांची ओभाने वरी तरताती ओसाने सुख दुःखांची रतीच्या बेटा आदळते कामाची आलाटा जेथ जीव फेन संगाटा संग दिसे अहंकाराची आचळ्या वरी मदत्रयाची उकळ्या जेथ विश्वोर्मीची कळ्या उंदाळे घेती उदो अस्ताचे लोंढे पाडेत जन्म मृत्यूचे चोंडे जेत पांच भौतिक बडबडे होती जाती समोह विभ्रम आशे गिळीत धैर्याची आविषे तेत देवडे भोवत वळसे अज्ञानाचे भ्रांतीचे निखडुळे
रेवले असतेचे अवगाळे, रजोगुणाचे निखळाळे स्वर्गू गाजे. तमाचे धारसे वाढ, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना ही दुवाड माया नदी. पै पुनरावृत्तीचे निउबडे, झळंबती सत्यलोकीचे उडे. घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे, तया पाणी आचे निवैलेपणे. अजूनी न धरते ओबाने, ऐसा मायापूर हा कवने तरी जे लगा. येत एक नवलावो, जो जो की जे तरुणो पावो, तो तो आपावो होय ते ऐक. एक स्वयंबुद्धीचा बाही, रिगाले तयाची शुद्धीच नाही. एक जाणिवेचा डोही, गरिबीची गिळिले. एकी वेदत्रयाची सांगडी, घेतल्या भावाची धोंडी. ते मदमिनाचा तोंडी, सगळेच गेले. एके वैशीचे जाड बांधले, मग मनमथाची आकाशे लागले. ते विषय मगरी सांडिले चवळून या. आता वृद्धाप्याची तरंगा, माझी मती भ्रंशाचाच रंगा. तेने कवळी जताती पैगा चौकडी, आणि शोकाचा कडा उपडत. क्रोधाचा वर्ते दाटत, आपदा गिदी चुंबिजत उदवला ठाई. मग दुःखाची निबरबटे बोंबले, पाठी मरणाचे रेवे रेवले. ऐसे कामाची आकाशी लागले, ते गेले वाया. एके यजन क्रियेची पेटी, बांधून घातले पोटी. ते स्वर्ग सुखाचा कपाटी, शिरकोणी ठेले. एके मोक्षे लावावयाची आशा, केला कर्मबायांचा भरवसा. परी ते पडिले वळसा, विधी निषेधांचा. जेत वैराग्याची नावण रिगे, विवेकाचा तागा न लगे. वरी काहीतरी ये योगे, तरी उपाय येतो. ऐशी जीवाची अंगवणे, ये माया नदीचे तरणे. हे कास या सारिखे, बोलणे म्हणावे पा. जरे अपत्यशिळा व्याधी, कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी. की रागी सांडी रिद्धी, साधी शांती. जरी चोरा सभा दाटे, अथवा मिना गळू घोटे. ना तरी भेडा उलटी भिवशी, जरी पाडोस वागूर करांडी. जरी मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. म्हणून गा पंडुसुता, जैशी सकामान जिनवेची वनिता. तैशी मायामये हे सरिता न तरवे जीवा. येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तयालीच धडी सरले माया जळ. तया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे आकाशी गाडे. जयात्मनिवेदन तरांडे आकळले, जे अहंभावाचे ओझे सांडुनी. विकल्पाची झुळका चुकावुनी, अनुरागाचा निरुतावुनी पाणी ढाळू. जया ऐक्याची अवतारा, बोधाचा जोडला तारा. मग निवृत्तीची पैल तेरा, झेपावले जे. ते उपरतीचा वावी शेलत, सोहम भावाचे निथावे पेलत. मग निघाले अनकळत निवृत्ती तटी. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले. पर्यायशे भक्त विपायले, बघूस नाही. न मान दुष्कृतिनो मूढा, प्रपद्यन्ते नराधमाः. मायया प्रुहृत ज्ञाना, आसुरं भावमाश्रिताः. चतुर्विधा भजन्ते मां जनाः, सुकृतिनोऽर्जुन. आर्तो जिज्ञासुरर्थाते, ज्ञानी च भरतर्षभ. दुष्कर्मी, मूर्ख व अधम असे लोक मायेने त्यांचे ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा अवलंब करतात आणि मला शरण येत नाही. हे अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात. भरतश्रेष्ठा,
ते 4 प्रकार हे दुःखाने ग्रस्त झालेला, जाणण्याची इच्छा करणारा, द्रव्याची इच्छा करणारा आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला, जे बहुधा एकावांतरो अहंकाराचा भोत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा, ते वेळी नेमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नव्हे, आणि करितात जे न करावे भेदू म्हणे, पाये पा संसाराच्या गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थो आगवा सांडून या, इंद्रिय ग्रामीचा राजबिदी, अहम ममतेच्या जल्पवादी, विकारांतराची मांदी मिळविताची, दुःख शोकांचा घाई, मारिलियाची शेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया म्हणून ते माते चुकले, ऐका चतुर्वेद मज भजले, जी आत्महित केले वाढते गा, तो पहिला अर्थ म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिचा अर्थार्थी जाणिजे ज्ञानी या चौथा, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिय, यामध्ये नित्य व माझ्याशी अनन्य होऊन भक्ती करणारा ज्ञानी श्रेष्ठ होय, कारण ज्ञानी पुरुषाला मी अत्यंत प्रिय आहे व तो मला अत्यंत प्रिय आहे. तेथा अर्थू तो आरतीचे व्याजे, जिज्ञासू तो जाणावयाचे लागे भजे, तिजेनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी, मग चौथे यांचा ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तू एकुपाई ज्ञानी आजो, जे जया ज्ञानाचे प्रकाशे, फिटले भेदाभेदांचे कडवशे, मग मीच झाला समरचे, आणि भक्तू देवीचे परी अनेकांची दिठी नावेक, जैसा स्फटिकची आभासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो, जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, देवी भक्त हे पैस नसरे, जरी ऐक्याला जरी पवन हलवून पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे, एरवी गगन तो सोजे, असे तैसे तैसे शरीरे हन कर्मे, तो भक्त ऐसा गमे, परी अंतरे प्रतीती धर्मे मीच जाहला, आणि ज्ञानाचे उजळलेपणे, मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मीही तैशीची मने, उचंबळला सांता हा गा जीवा पहिली कडिले खुनी, जो पावून वावरू ही जाणे, तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय, उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम, आस्थित हि युक्तात्मा मामेवान्युत्तमान् गतिं, म्हणून आपुला लिया हिताचे निलोभे, मज आवडे तूही भक्त झोंबे, परी मीची करी वालभे, ऐसा ज्ञानी ऐकू पाये पा दुबते याची आशा, जगची धेनुशी करीत आहे फासा, परी दुरी बीन कैसा वसाचा बळी, काजे तनु मनु प्राणे, ते अनेक कायेच नेणे, देखे तया ते मने, ही मायेची की माझी, ते येणे माने अनन्य गती, म्हणून धेनु ही तैसीच प्रीती, या लागे लक्ष्मीपती बोलिले साच, हे असो मग म्हणितले, जे का तुझ सांगितले, तेही भक्त भले, पर्यंते आम्हा परे जाणून या माते, जो पाहू विसरला मागवते, जैसे सागरा येवो निसरिते, मुरडावे ठेले, तैसे अंतकरण कुहरी, उपजले जयाची प्रतीती, गंगा मज मिनली, तो मी हे काय बोले फार करू, हे रवी ज्ञानी जो म्हणजे,
तो चैतन्यचे केवळ माझे. जे हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो. बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते. वासुदेवः सर्वमिति समात्मा सुदुर्लभः. अनेक जन्म घेतल्यानंतर सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी मला शरण येतो, म्हणजे मला येऊन पोचतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. जे तो विषयाची मोठ झाडी माझी काम क्रोधांची साखळी चुकावून आला पाडी. सद्वासनेची मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा. अप्रवृत्तीचा वाटा डावलुनी आणि जन्मशतांचा वाहतवना. देवीची आस्तेची ननेची वाणा तेथ फले तुझा उगाना कौनू चाळे. ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता सडी आयती. तव कर्मक्षयाची पाठी पाठ झाली तैसेच गुरु कृपा उखा. उजळली ज्ञानाची ओतपली पडली तेथ साम्याची वृद्धी उघडली. तयाची दिठी ते वेळी जयाकडे वास पाही. देवता मीच तया एको आहे. अथवा निवांत जरी राही तरी मीच तया. हे असो अनिक काही तया सर्वत्र मी वाचून नाही. जैसे सबाये जळ डोही बुडालिया घटा. तैसा तो मज भितरी मी तया तो बाहेरी. हे सांगिजे बोलवरी तैसे नव्हे म्हणून असो हे या परी. तो देखे ज्ञानाची वाखारी तेने संसरले निकरी आपू विश्व. हे समस्तही श्री वासुदेवो ऐसा प्रीती रसाचा ओतला भावो. म्हणून भक्ता माझे रावो आणि ज्ञानी आतोचे. जयाचे प्रीतीचा वाखोरा पवाडू होय चरा चरा. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो आती. ये रबो जोडती किरीटी जयाची भजने भोगासाठी. जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. कामस्तैस्तैर्हृत ज्ञाना प्रपद्यन्त्यन्य देवता. तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. स्वतःच्या स्वभावाने नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या विषयांच्या अभिलाषाने ज्ञान नष्ट झालेले लोक निरनिराळ्या नियमांचा आश्रय करून म्हणजे माझ्याहून वेगळ्या अशा देवभक्तांची भक्ती करतात. आणि फळाची हवा हृदय कामाला झाला रिगावा की तयाची घसनी दिवा ज्ञानाचा गेला. ऐशे उभयता अंधारी पडले मनोनी पाशीच माते चुकले. मग सर्व भावी अनुसरले देवतांतरा. आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागे तवरंक. मग तेने लोलुप्य कौतुक कैशी भजती. कौनी तिच्या नियमबुद्धी कैशी आहन समाचार समृद्धी. कार्पण यथाविधी विहित करणी. यो यो याम याम तनु भक्त श्रद्धयार्ची तुमिच्छति. तस्य तस्य चलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो त्या त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतेच्या ठिकाणी मी स्थिर करतो. पैजो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी. तयाची ते चाड पुरी पुरविता. देवो देवी मीची पाही हाही निश्चय त्याशी नाही. भावती ते ठाई वेगळा धरी. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधन मी होते. लभते च ततः कामान्मयेव विहितान्वितान्. तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे आराधन करतो आणि मग त्या देवतेपासून मीच निर्माण केलेली इच्छित फळे त्याला मिळतात.
मग श्रद्धायुक्त तिथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. ऐसे जेने जे भाविजे ते फळतेने पाविजे परी तेही सकळ निपजे. मजचे स्तव अंतवंतु फलंते शाम तद्भवत्यल्पमेधसाम. देवान देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. परंतु त्या अल्पबुद्धी माणसांना ती मिळालेले फळ विनाशी ठरते. देवतांची भक्ती करणारे देवताप्रत जातात आणि माझी भक्ती करणारे मजप्रत येतात. परी ते भक्त माते नेनते जे कल्पने बाहेरे न निघते. म्हणून कल्पित फळ पावते अंतवंत. किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे साधन. येर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. हे असो परवते मग हो का आवडे ते. परी यजे जो देवता ते तो देवत्वाशीचे. येर तनु मन प्राणी जे निरंतर माझे याची वाणी. ते त्याचा निर्वाणी मीच होते. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः. परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अविनाशी अत्यंत उत्तम व श्रेष्ठ असे माझे स्वरूप न जाणणारे अल्पबुद्धी लोक अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरूपाने ओळखतात. परे तैसे न करीती प्राणी वाया पुला हिती वाणी. पै पोहताती पाणी तळहाती चेनी. नाना मृताचा सागरी बुडीजे. मग तोंडा का वज्र मिठी पाडिजे. आणि म्हणी तरी आठविजे थिल्लोरो दकाते. हे ऐसे काहीशे या करावे जे अमृती ही रिगोनी मरावे. ते सुखे अमृत होणे का नसावे अमृता माझी. तैसा फळ हेतूचा पांजरा सांडुनिया धनुर्धरा का प्रती. ते पाखी चिदंबरा गोसाव्या नुहावे. जेथ उंचावतेने पवाडे सुखाचा पैसा रुजुडे. आपुले निसुरवाडी उडू ये ऐसा. तया उमपा मापका सुवावे. मज अव्यक्ता व्यक्त का मानावे. सिद्धासता का निमावे साधनवरी. परी हा बोला गवा जरी विचारी जतसे पांडवा. तरी विशेषे या जीवान चोज वेगा. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः. मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. सर्वांना माझे ज्ञान नाही, कारण योग मायेने मी आच्छादित झालो आहे. म्हणूनच हे मूढ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला जाणत नाही. का जे योग माया पडळे जे झाले आते आंधळे. म्हणून प्रकाशाची निदेह बळे न देखती माते. एरवी मी नसे ऐसे का ऐसे काही वस्तू जात असे. पाये पा कवन जळरसे रहित आहे. पवन कवनाते न शिवेची आकाश केन समायोची. हे असो एकमीची विश्वे असे. वेदाहं समतितानि वर्तमानानि चार्जुन. भविष्यानि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. हे अर्जुना, मागे झालेल्या सध्या असलेल्या व पुढे होणाऱ्या प्राण्यांना मी जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. येथे भूते जे अतितली ते मीची होणे ठेली. आणि वर्तता ती जे तुली तीही मीची. भविष्यमाने जे ही तीही मज वेगळी नाही. हा बोलची एरवी काही होयना जाय. दोराची सापाशी डोंबा बडीना गवाळाशी. संख्यान करवी कोणाशी तीवी भूताशी मिथ्यत्वे.
ऐसा मी पंडुसुता अनुसूत सदा सता या संसार जो भूता तो आणि बोले आता थोडी ऐशी गोठी सांगिजेल परियशी जे अहंकार तनुची वालोभ पडिले इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परंतप तै इच्छा ही कुमारी झाली मग ते कामाच्या तारुण्याली ते द्वेषीशी मांडली वराडिक तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला मग तो आजीन वाढविला अहंकारे जो घृतीशी सदा प्रतिकुळू नियमाही नागवे सळू आशारसे दोन दिलो झाला सांता असंतुष्टीची मदिरा मत्त होणे धनुर्धरा विषयांचा ओवरा विकृतीशी असे तेने भाव शुद्धीची वाटे विखुरले विकल्पाचे काटे मग चिरिले वाटे अप्रवृत्तीचे तेने भूते भांबावले म्हणून संसाराची आडवा माझी पडली मग महादुःखांचा घेतली दांडीवरी ये शांतंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः परंतु ज्या पुण्यकर्म करणाऱ्या लोकांच्या पापाचा नाश झालेला असतो ते सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन निश्चयपूर्वक माझी भक्ती करतात ऐशी विकल्पाचे वायाने काटे देखोने सनाने जे मते भ्रमाचे पासवने घितीचे ना उजू एकनिष्ठतेचा पाऊले रगडूने विकल्पाचे भाले महापातकांची सांडिली अटवी मग पुण्याचे धावा घेतले आणि माझे जवळ एक पातले किंबहुना ते चुकले वाटवधेया जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ते ते ब्रह्म तद्विद्युकृष्णं अध्यात्मं कर्म चाखिलम् जे जरा व मरण यापासून मुक्त होण्याकरिता माझा आश्रय करून यत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमिकता ऐशिया प्रयत्नाती असता विजयाची तया तो प्रयत्नची एके वेळे मग समग्रे परब्रह्मे फळे जया पिकल्या रुसुगळे पूर्णतेचा ते वेळी कृतकृत्यचा जग भरे तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे काम सरे विरमे मनो ऐसा अध्यात्म लाभतया होयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी तया ते साम्याची वाडी ऐक्याची सांदे कुळवाडी तेथ भेदाची दुबळवाडी नेनिजे तू साधी भूतादी दैवं मां साधी अज्ञांचये विदुषु प्रयाण काले पीचमान ते विदुर्युक्त चेतसाः जे अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ ह्यासह मला जाणतात ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकालीही मला जाणतात जे साधी भूतामाते प्रतीतीचे निहाते धरून आदिदैवाते शिवतले गा जया जाणीवेचे निवेगे मी अधियज्ञू दृष्टी रिगे ते तनूचे निवियोगे विरैनवती एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरता ही चित्ता युगांतू नव्हे परी नेनो कैसे पैगा जे जडून गेले माझे अंगा ते प्रयाणीची आलग बघा न सांडितीच माते
एरवी तरी जाणो ऐसे जे निपुण तिचे अंतःकरण युक्त योगी तव ये शब्द कुपिके तळी नोडबीची अवधानाची अंजुळे जे नावे करजोन ते वेळी मागाची होता जेथ तद्ब्रह्म वाक्य फळे जिये नानार्थ रसे रसाळे बहकाते आती परिमळे भावाचेनी सहज कृपा मंदा निळे कृष्ण द्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची आखोळे अवचित पडिली ते प्रमेयाचीच होकावळली की ब्रह्मरसाचा सागरी चुबुकळिली मग तशीच का घोळिली परमानंदे तेने बर्वेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोळे घेताती गळाळे विस्मयामृताचे त्या सुख संपत्ती जोडल्या मग स्वर्गावाती वाकुल्या हृदयाचा जीवी गुतकुलिया होता ते ऐसे वरीची लीच बरवा सुख जावू लागले फावा तवर रस स्वादाची हवा लाहू केला झाकरी अनुमानाची निकरतळे घेऊनी ती वाक्य फळे प्रतीती मुखी एके वेळे घालू पाहिले तव विचाराची रसना न दाटती तव विचाराची रसना न दाटती परी हेतूचाही दशनी न फुटते ऐशी जाणून सुभद्रापती चुंबीची ना मग चमत्कारला म्हणे ये जळीची तारांगणे कैसा झकविलो असलगपणे अक्षराची ये पदे नवती फुडिया गगनाची याचे घड्या थामुची मती बुडिया थावणनगे वाचोनी जाणावयाची के गुठी ऐशी जीवी कल्पोनी किरीटी ते पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा मग विनविले सुभटे हाहुजिये एक वाटे सातही पदे अनुच्छिस्ते नवले हाती एरवी अवधानाचे निवैलेपणे नाना प्रमेयांचे वगाने काय श्रवणाचे निअंगणे बोलवलाती परे तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची आजीवा विस्मयो झाला कानाचे निगवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहेना तव चमत्कारे अवधान ठकले देवीचे अर्थाचे चाडमज आहे ते सांगताही वेळून साहे म्हणून निरूपण लवलाहे की जो देवा ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढाभिप्रावो दृष्टी सुनी देवीच माझी शिरवुनी आरती आपुले कैसी पुसती पाहे पाजानिव भिडेची तरी लंगो निधी शिव एरवी कृष्ण हृदयाशी खेव देवो सरला आगा गुरुते जय पुसावे तै येणे माने सावध होवावे ही एकची जाणे आघवे सव्यसाची आता तयाची ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञा हरीचे बोलणे हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे ते अवधान द्यावी गुटी गुठी बोलिजेल नीट मराठी जैशी कानाची आधी दृष्टी उपयोगा जाय बुद्धीची जिभा बोलाचा न चालता गाभा अक्षरांची आची भांबा इंद्रिये जिती पापा मालतीचे कळे घ्राणाशी केर वाटले परिमळे परिवरी चिली बरवा काही डोळे सुखी नव्हती तैशी देशीयेची हवावा इंद्रिये करीते राणीवा मग प्रमियाची गावा लेसा जाईजे ऐशेनी नागरपणे
बोलू निमित्ते बोलणे ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः श्लोक 30 श्री सच्चिदानंदार्पणमस्तु। अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश्यो। अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते। अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हणतात, अधिदैव कशाला म्हणतात। मग अर्जुने म्हणितले हावो जे अवधारिले जे म्या पुसिले ते निरूपित। सांगा कवन ते ब्रह्म कायसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय मनीपे। अधिभूत ते कैसे येथ अधिदैवे ते कवन असे हे उघड मी परियेशे तैसे बोला। अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः। हे मधुसूदना, या देहात आदियज्ञ कोणता व कसा। अंतकरण निग्रह केलेले योगी प्रयाण काळी तुला कसा जाणतात। देवा आदि यज्ञ तो काही कवन पायी देही अनुमानाशी काही दिठी न भरे आणि नियता अंतःकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी ते कैशिनी हे शारंग पाणी परिसवा माते। देवा धवळारी चिंतामणीचा जरी पवडला होय दैवाचा तरी ओसनता ही बोलू तयाचा परी सुकून वचे। तैसे अर्जुनाची बोला सवे आले तेची म्हणितले देवे परियेचे गाबरवे जे पुसिले तुवा। किरीटी कामधेनूचा पाडा वरे कल्पतरूचा आहे मांदोडा मनोनी मनोरथ सिद्धीचे आचाडा तो नवल नव्हे। कृष्ण कोपोनी जाशी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशू करे तो कैशा परी न पवेल। जय कृष्णाची होई जे आपण कृष्ण होय आपुले अंतःकरण तै संकल्पाचे अंगण वळवती सिद्धी। परी आयशे जे प्रेम ते अर्जुनीची आती निशिम म्हणून तयाचे काम सदा सफळ। या कारणी अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणून आयते उघडून ठेविले। जे अपत्य थानी हुनी निगे तयाची भूक ते मायेशीच लागे। एरवी ते शब्दी काय सांगे मग स्तन्य देरी म्हणून कृपाळवा गुरुची ठाई। हे नवल नोहे काही परी ते असू ऐका काही जे देव बोलता झाला। श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्गः कर्मसंज्ञितः। श्रीकृष्ण म्हणाले, जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म। ब्रह्माची म्हणजे आकाराच्या उत्पत्ती विनाशाबरोबर उत्पन्न व नष्ट न होणे ही जी सहज स्वरूप स्थिती तिला अध्यात्माशी म्हणतात। अक्षर ब्रह्मापासून भूत मात्रादी चराचर पदार्थांची उत्पत्ती करणारा जो सृष्टी व्यापार त्याचे नाव कर्म। मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी खोकरे कोंदले असुत न खिरे कवने काळी। एरवे सपुरपण तयाचे पावे
तरे शून्यचे नवे स्वभावे वरे गगनाचे निपालवे गाळून घेतले जे ऐशे ही परी विरुळे ये विज्ञानाची आखोळे हालवले ही नगळे ते परब्रह्म आणि आकाराचे निजालेपणे जन्मधर्माते नेने आकार रूपी निमने नाही कै ऐशिया फुल्याची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता सती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा मग गगनी जेवी निर्मळे नेनो कैची एके वेळे उठती घन पटळे नाना वर्णे तैसे अमूर्ती ते विशुद्धे मदादी भूतभेदे ब्रह्मांडाची बांधे होती लागती पै निर्विकल्पाची बरडी के आदि संकल्पाची फुटे विरूढी आणि ते सवेची मोडून ये ढोंडी ब्रह्म गोळकांचे तया एकेकाचे भीतरी पाहिजे तव बीजाचाची भरिला देखिजे माझी होतिया जाती आणि निजे लेख जीवा मग तया गोळकाचे अंशांश प्रसवती आदी संकल्प समस हास हे असुवायशी बहुवस सृष्टी वाढे परे दुजे नवीन एकला परब्रह्मचे संचला अनेकात्वाचा आला पूर जैसा तैसे सम विषमत्व नेनो कैचे वायाचे चराचर रचे पाहता प्रसवती आयुनीचे लक्ष दिसती हे रे जीव भावाचे पालवे काही मर्यादात करू नये पाहिजे कवनही आगवी तव मूळती शून्य म्हणून करता मुदलन दिशे आणि शेखी कारणही काही नसे माझी कार्याची पैसे वाढू लागे ऐसा करते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म आदिभूतक्षरो भावस् पुरुषश्चादिदैवतम् आदियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर हे नरश्रेष्ठा आदिभूत म्हणजे नश्वर पदार्थ व जीव हाच आदिदैवत आणि या देहात आदियज्ञ म्हणजे देहभावाचा उपशमन करणारा मीच आहे आता आदिभूत जे म्हणजे तेही सांगो संक्षेपे तरी होया निहारपे अब्रजैसे तैसे असते पण आच नाही होईजे हे साच जया ते रूपानी ते पाच पाच मिळून या भूता ते आधी करुणी असे आणि भूत संयोगे तरी जसे जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक तया ते आधी भूत म्हणजे मग आदिदैव पुरुष जाणिजे जेने प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगाचा जो परमात्माची परी दुसरा जे अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नीच्या ओर बारा संतोषेशिनी जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावी ते आदिदैव जाणावे पंचायतनी जे आता येची शरीरगामी जो शरीर भावाते उपशमी तो आदि यज्ञ गामी पंडू कुमरा हे राधी दैवाधिभूत तेही मी चकीर समस्त परिपंधरे किडाळा मिळत काय सांगे नोहे परी ते पंधरे पण न मळे आणि किडाचा अंशा न मिळे परी जवाशी तयाची निमिळे तव साखेची म्हणजे तैसे अधिभूतादि आगवे हे अविद्येचे निपालवे झाकले तव मानावे वेगळे असे तेची अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे मग म्हणू एक होनी जरी आटे तरी काय दोन्ही होते पै केसाचा गुंडाळा
ठेविली स्फटिक शिळा तेवरी पाहिली डोळा तव भेदली गमली पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणू झाले तरी टांक देऊनी सांदिले शिळे ते काय नाते अखंडची आहे ते परिसंगे भिन्न गमली होती ते सारिलिया मागवती जैशी का तैशी तेवे अहंभावी जाये तरी ऐकिते आधी जाये हेच साचे जेत होये तू आधी अज्ञोमी पैगा मी तुझो सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरुणी तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा परी उघड करूनी पांडवा दाविज तसे पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रियानळी प्रदीप्ती विषय द्रव्याची आहुती देवोनिया मग वज्रा सोनतीची उर्वी शोधून आधार मुद्रा परवी भेदिकारची मांडवी शरीराचा तेथ संयम अग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याची निपवाडी पूजिती उदंडे युक्ती घोषे मग मन प्राण आणि संयमो हाची हवन संपदेचा संभ्रमो येणे संतोष विजय निर्धुमो ज्ञानानळो ऐशेनी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे पाठी ज्ञेची स्वरूपे निखेलवरे तया नावगारी यज्ञो ऐशे बोलला जव सर्वज्ञो तवार्जुनाती प्राज्ञो तया पातले ते हे जाणोनी मनितले देवे पार्था परिसतु आशी परवे या कृष्णाच्या संतोषासवे येरू सुखाचा झाला देखा बालकाची धनी धाईजे का शिष्याचे नि जालेपणे होईजे हे सद्गुरूची एकलेनी जाणिजे का प्रसवतिया म्हणून सात्विक भावाचा मांदी कृष्णांगे अर्जुना आदी न समातसी परिबुद्धी सावरून देवे मग पिकलिया सुखाचा परिमळो का निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला मने परिसने यांच या राया ऐके बापा धनंजया ऐशी जळो सरली माया तेत जाळीते तीही जळे अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाते समद्भावम याति नास्त्यत्र संशय आणि मरणाच्या वेळी जो केवळ माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो मत्स्वरूप पावतो याविषयी संशय नाही जे आताचे सांगितले होते आगाधी यज्ञ मनितला जयाते जे आधीचे तया माते जाणून अंती ते देह झोळ ऐशे मानुनी ठेले आपण पे आपणचे होनी जैसा मठ गगना भरुनी गगनी जासे ये प्रतीतीचे माझ घरे तया निश्चयाची ओरी आली म्हणून बाहेरी नवे तिचे ऐसे सबाह्य ऐक्य संचले मीची होऊन असता रचले बाहेरी भूतांची पाचही खवले नेनताची पडली उभया उभे पण नाही जयाचे मा पडली आगन कवन तयाचे मनोनी प्रीतीचे पोटीचे पाणी न हले पुंडलिक वरदा हरित श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय।